लग्नात आता ह्या दोघींची तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये. आता तुम्हाला सोबत वाटत असेल हा अजून कसं काय, तर आता मी आलो गावाला. याचं लग्न आहे, जिकडे जाईन तिकडे आहेच म्हणून. त्या दिवशी लग्नाला सोबत होतो, परत आळंदीला पण सोबत होतो. मला वाटत असेल हे सोबत कसं काय फिरतात एवढे. तर हा आलता गावाला. तर मी आज सकाळीच आलोय, याचं लग्न होतं त्यामुळे गावाला आलोय. परत आता चाललोय आम्ही आईला त्यांना आणायला वैष्णवीला. तर ह्याचा ब्लॉग पण बघा, माझा पण बघा. आणि बाय आज आपला बड्डे. ज्यांनी विश केलं त्यांच्यासाठी थँक्यू. ज्यांनी केलं नसेल त्यांनी जा ब्लॉग विश करा. हा विश करा. आणि गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर गुगल पेचा नंबर देतो, त्यावरती पाठवलं तरी चालेल. गिफ्ट पाठवण्याच्या डायरेक्ट पैसे गेले तरी चालतील. तर चला आता आम्ही चाललोय त्यांना आणायला. घेऊन येतो, पाण्या वगैरे निघालाय. चला तर जाऊया त्यांना आणायला. बाकीचं लग्नात काही काही गोष्टी होतात दाखवतो तुम्हाला. सीन देखो कैसा आहे, कैसा दिख रहा है मेरी जा. सीट बेल्ट नाही लावला, जवळ जायचं गावात. येते पोलीस त्या दिवशी नसतं त्यामुळं. गणू अंकलने काय दिले तुला बघू? कुठली कॅडबरी आहे ते? कोणती कॅडबरी? कोण नाही नाव काय ते कॅडबरीचं? किटकॅट. आणि मला बड्डे ना, माझा बड्डे ना, मला घेऊ का? मी घेऊ? खाऊ? मी खाऊ का? नको? आपण दोघं खाऊ. हा बर, घे. तुला घे. धर. पुढे गेले, तिकडे गेल्यात. आता आम्ही निघालोय. हा येते लग्न ते ह्याच्या पकडून खाली जाऊ. आम्ही निघालोय लग्नाची इकडं. अरे थांबा जरा. आता निघालोय आम्ही. पारण्या वगैरे गेलाय, आवाज येतो डीजेचा वगैरे. आणि हे गावातलं मंदिर आपलं. जय श्रीराम. जय श्रीराम. काय म्हणायचं आम्ही? काय? हा जय बाप्पा, जय श्रीराम. आता आम्ही आवरले वगैरे निघालो, बॅग वगैरे घेतली. आम्ही लग्न लागले की जेवण वगैरे करून लगेच निघणार आहे. त्यामुळं चला आता जाऊया. मी गंध लावायचा मला. ते गेल्यावरती लावणार आहे. जरा कोण कसं दिसतं सांगा मला, ओळखलं असेल तुम्ही कसं दिसतंय ते. एंट्री क्यों नहीं है? क्यों नहीं है बोलो? क्यों नहीं है एंट्री? हाँ क्यों नहीं है एंट्री? अगं भाई, हाँ लाया ना. दिखाओ ना मोबाईल में. देखा था मोबाईल में. होय, हिरो दिसतोय का मी? त्यामुळे ओळखून नाही आलो का? मी? परी, पापा की परी ना मम्मी की परी? सामाजिक कार्यकर्ते अशोकजी येळवणे मामा यांचे दोन्ही परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत. जवळा गावचे ग्रामपंचायत सदस्य माननीय नितीनजी कोल्हे यांचे दोन्ही जवळा गावचे युवा उद्योजक माननीय दीपकजी राजाला स्टेजवरती घेऊन येण्याची कृपा करायची आहे. सर्वांनी ताबडतोब या ठिकाणी उमेदवारांना स्टेजवर गुरुचे पदांबुजधरा चित्ती स्मरा कुर्या सदा मंगल मोजवर्यो सावधान सदैव लग्नं सुदिन्द्रदेव तारा बलंत विद्या बलंत चल लाभे तेषां जयस्तेषां कुशेषां
कृपया सर्व पुरुष मंडळाला विनंती आहे, जेवल्याशिवाय कुणीही जायचं नाही. या ठिकाणी आपण ताबडतोब मंडपमध्ये जेवण्यासाठी बसून घ्यायचे. महिलांनाही कृपया विनंती, आपण बसल्या जागी या ठिकाणी लाईन तयार करू. महिला भगिनी बसल्या त्यांना विनंती करतो की आपण ताबडतोब या ठिकाणी जेवण्यासाठी लाईन तयार करून घ्यायची. ते वाढण्याची व्यवस्था करायची आहे. या महिला जे जेवणासाठी तुम्ही बसलात ना, ह्याच्या तिथं मध्ये वाढायचं कसं कार्यकर्त्यांनी तुम्ही बघा. हॅलो, विनंती आहे, एक लाईन तयार करा. कुणी सगळ्यांची गेली, कुणीतरी सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनी वाढायला हातायचे, कुणीतरी या ठिकाणी गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते जे कोणी असतील व्हिडिओ काढते ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. या ठिकाणी जेवणासाठी बसायचं नाही. आधी पहिल्या पंक्तीला पर सापडली ही पुरुष मंडळी कार्यकर्त्यांनी एवढी पंगत पूर्ण करायची आहे. आक्का साहेब, महिला भगिनी आता जेवणासाठी बसलेल्या आक्का साहेब कोण आहे? आक्का साहेब या ठिकाणी एक मिनिट. लग्नात आता ह्या दोघींच्या लग्नात 2 नवरे आहेत नवीन आता. इकडे बघा पटकन. मोठी आई अयो असं म्हणतात त्या व्हिडिओत. एक ठेवून दिन म्हणते ती. A few inches later. लग्न वगैरे झालं आता लग्न वगैरे झालं. आता निघालो आम्ही, सगळ्यांना भेटलो वगैरे. तर आता निघालो आपण परत पुण्याच्या प्रवासाला. विषय काय, व्हिडिओ जास्त काढले नाही मी, सगळे भेटत होते एक एक असं अचानक. त्यामुळं काय फोटो वगैरे काढायचा, व्हिडिओ ब्लॉग काढायचा विषयच नाही. जेवढं काढलं तेवढं तुम्हाला दाखवतो मी. त्यामुळं चाललं आता निघालो आहे. संध्याकाळी बड्डे, बघू त्याचं काय होतं घरी गेल्यावरती. सो लेट्स गो बेबी. हे जवळ या गावातलं मंदिर आहे, जवळेश्वर महाराज की जय. आणि नाथकर्तिकाच्या अशा बकऱ्या बघून आम्ही, आईची मावशी होती त्यांच्यातल्या बकऱ्या मेंढ्या हे बघून आम्ही निघालो परत. आणि येता आम्हाला सायराटमधलं जे बिटर गाव आहे ते बिटर गाव लागलं. ते सायराटमध्ये ना का परशा आणि आरची पळून जातात, त्यावेळेस ते बिटर गाव लिस्ट जाते. ते ही बिटर गाव आहे. ह्याच गावात आरशी परशा आली होती परत रिटर्न. तरीच बिटर गाव बघत आम्ही निघालो परत पुण्याच्या परतीला. तर बघा बिटर गाव कसे आरशी परशा रानात आले होते पळून. बघा हाणलं पाहिजे त्या दोघांना चांगलं निबार. आणि गाडी आम्ही सकाळी ॲक्सिडेंट बघितलं होतं, सकाळी काही व्हिडिओ शूट केला नव्हता. असला जबर ॲक्सिडेंट झाला त्या गाडीचा. दोन्ही गाड्या आपण पूर्ण गेल्या होत्या. ही एक गाडी दिसली आम्हाला येताना, त्यामुळे या गाडीचं थोडं शूट केलं. दुसरी गाडी होती ती कुठे गेली माहीत नाही. आणि राशींच्या देवीचं पण आम्ही बाहेरून दर्शन घेतलं, कारण बड्डे होता त्यामुळे व्हायचं होतं आम्हाला लवकर. तर सिद्धिविनायक आपलं सिद्धिडेकचं मंदिर, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया करत आम्ही निघालो पुण्याला. तर घरी पोचल्यानंतर आम्ही राशन घेतलं होतं मटण, दादांचं फेवरेट मटण. 1 किलो मटण घेतलं होतं. बड्डे होता त्यामुळं ते इथं थांबले होते, त्यामुळे मटण घेतलं. रात्री मटणाचं बेत केलं होतं मस्तपैकी. मटण, भाकरी, सुक्कं नव्हता, रस्सा आहे. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे केक कापतानाचा, तर बघा आता तुम्ही. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. क्लॅप क्लॅप. Day 4. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये, नाही दिवसामध्ये. कारण की ब्लॉग हा त्या दिवशीच चालू आहे बड्डेचा आणि पियाच्या लग्नाचा. आता जवळजवळ 9 तारीख आज जायचं. भरपूर दिवसांनी शूट करतो मी. ब्लॉग एंड करायचा राहिला होता, कारण की विषय जरा थोडासा सांगायचा होता. विषय असा होता की बड्डे त्या दिवशी आलो गावाकडून, एक पण केक कापला नाही. लाईफमधला सगळ्यात
बेकार बड्डे होता. बेकार म्हणजे असं काही एवढं काही घाण झालं नव्हतं, पण एक पण केक वगैरे काही कापला नाही आणि इच्छा पण नव्हती अशी कोणी केक आणून कापा वगैरे. तर पप्पांनी दुसऱ्या दिवशी वगैरे आणला होता केक, त्यामुळे काही विषय नाही. तर मेन म्हणजे मी स्टेटस वगैरे स्टोरी रिमेन्शन स्टेटसला फक्त रिप्लाय दिली, तर लाईक केली ती, कोणाची स्टोरी पोस्ट केली नव्हती, रिपोस्ट केली नव्हती. त्यामुळे कोणाला जास्त माहिती पण नव्हतं की बड्डे होता म्हणून 9 तारखेला. सो जास्त काय त्याचा एवढा विषय नाही. ब्लॉग एंड करायचा राहिला होता, त्यामुळे आता एंड करतो आहे. आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. ब्लॉग लग्नाचा कसा वाटला. त्या दिवशी गेलो होतो गावाला, ह्याच्या आधी पण एकदा गेलो होतो, म्हणजे बड्डे दिवशीच पंढरपूरला गेलो होतो. तर आता ही दुसरी वेळ अशी की बड्डे दिवशी बाहेर गेलो होतो. तर काय नाही एवढं सांगायचं होतं. ब्लॉग एंड करायचं राहिलं होतं, त्यामुळे म्हणलं ब्लॉग एंड करावं. भरपूर दिवस झालं राहिलं तसं चालू होतं. एडिट केला व्हिडिओ, बाकीचा सगळा फक्त लास्टचा पार्ट राहिला होता. तेवढं आता हे शूट करतो आहे, तो पोस्ट करायचा आणि एडिट करून मग टाकणार. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओसोबत. टाटा, टेक केअर आणि गुड बाय. चुम्मा. लग्न कसं वाटलं ते पण सांगा जरा कमेंट करून. आता पुढचं काय जरा प्लॅनिंग नाही आहे, पण बघू आता पुढचा ब्लॉग कुठं येतो काय येतं. म्हणजे आता सध्या तरी काय सुट्ट्या वगैरे नाही आहेत मला, आणि पुढं काय विषय पण नाही आहे कोणाचा कार्यक्रम वगैरे काय असं जायला तिकडं. तर बघू आता, देखते आगे क्या क्या होता आहे. कोणाचं काय असेल तर करू. मी प्लॅन बनवतो एकदा मुळशीला जायचं, फणस वगैरे असं फणस करवंद जांभळं अशी तिकडं जाऊन खायची आहेत ती तोडून वगैरे, असं तो ब्लॉग बनवायचं चालू आहे. बघू एखाद्या संडे नाही सॉरी मंडेला प्लॅन करू नेक्स्ट. चल चुम्मा.